नमस्कार मित्रांनो, ओम श्री संत बहिणाबाई सर्वांना स्वागत आहे तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये. तर चला आपण सुरुवात करूया बहिणाबाईच्या पुढच्या अभंगाला. अभंग क्रमांक 20. मच्छ जैसा जळा वाचुनी तडफडी, तैसेची आवडी तुकोबाची. अंतरीचा साक्षी अशल जो प्राणी, अनुभवे मनी जाणील तो. तृषितांसी जैसे आवडे जीवन, तैसा पिंड प्रणामीन तया. बहिणी म्हणे हेच तुकोबांचे पायी, ऐकोनी या देही पदे त्यांची. अर्थ: मासा जसा पाण्या वाचून तडफडतो, तशीच मला तुकोबारायांची आवड लागली. ज्यांच्या अंतःकरणामध्ये अशी अवस्था निर्माण झाली असेल, तोच अनुभवाने माझ्या या स्थितीला जाणून घेईल. तहानलेल्या माणसाला जशी पाण्याची आवड असते, त्याप्रमाणे पाण्या वाचून शरीराची अवस्था होते. श्री संत बहिणाबाई म्हणतात, अशा पद्धतीने मी तुकोबारायांच्या अभंगातील पदे ऐकल्यामुळे माझे चित्त तुकोबारायांच्या पायी जडू लागले. अभंग क्रमांक 21. संचिताशी दग्ध करी ऐसा कोण, सद्गुरु वाछोन जाने मना. या लागी सद्गुरु असावा उत्तम, जेणे निम्मे श्रम संसाराचा. त्रिविध तापाशी कोण करी शांत, सद्गुरु एकांत न जोडता. जन्म मरणाची कथा कै निवारे, सद्गुरु निद्रीन भेटता. वासना निशेष निवारेल तेव्हा, भेटेल तुकोबा सद्गुरु तो. बहिणी म्हणे माझा जाऊ पाहे जीव, का हो नये किंवा तुकोबा. अर्थ: हे मना, सद्गुरु वाचून संचिताला जाळणारा असा दुसरा कोण आहे. म्हणूनच सद्गुरु उत्तम असावा, ज्याच्यामुळे जन्म मरणरूपी संसाराचा श्रम निघून जाईल. सद्गुरूंच्या सानिध्यातील एकांत प्राप्त झाला नाही, तर विविध तापाला कोण शांत करील. सद्गुरू भेटले नाही तरी जन्म मरणाच्या कथेचे कोण निवारण करील. जेव्हा वासना पूर्णपणे निवृत्त होईल, तेव्हाच सद्गुरू तुकोबारायांची भेट होईल. श्री संत बहिणाबाई म्हणतात, आता माझा जीव जाऊ पाहत आहे, तरीही हे सद्गुरू तुकोबाराय तुम्हाला माझी कीव का येत नाही. अभंग क्रमांक 22. न बोलवे शब्द अंतरीचा धावा, नायकी तुकोबा काय कीजे. अदृष्ट करंटे साहे न हो देव, अंतरीची हवा काय करू. 13 दिवस जाणे वह्या उद्गांत, घालोनिया सत्य वांचविल्या. महाराष्ट्री शब्दात वेदांताला अर्थ, बोलिला लोकांत सर्वदृष्टा. अंतर साक्ष आहे निरोपणी हेत, जडे परिचित्त ओळखेना. बहिणी म्हणे मीच असेन अपराधी, अध्याय त्रिशुद्धी काय त्यांचा. अर्थ: माझ्या अंतःकरणात तुकोबारायांचा धावा सुरू आहे. त्या वाचून मला दुसरा शब्दही बोलवत नाही, तरीही तुकोबाराय माझे काही ऐकत नाही. आता मी काय करू. माझे अदृष्टही करंटे आहे आणि आता देवही मला सहाय्यता करताना दिसत नाही व माझ्या अंतःकरणामध्ये तुकोबारायांच्या भेटीची हाव आहे. याला मी काय करू. ज्यांनी 13 दिवस पाण्यामध्ये वह्या बुडूनही खऱ्या अर्थाने कोरड्या दगडासहित वाचवून दाखविल्या, त्या सर्वज्ञ असणाऱ्या तुकोबारायांनी सर्व लोकांमध्ये महाराष्ट्रीयन म्हणजे मराठी शब्द वेदांतांचा अर्थ बोलून दाखविला. त्यांच्या या शब्दांचे निरूपण मला समजत आहे. त्यासाठी माझे अंतःकरण साक्षी आहे. माझे चित्त तेथे जडले आहे, परंतु तरीही ते तुकोबाराय मला प्रत्यक्ष दिसत नाहीत, म्हणजे मला ओळखता येत नाहीत. श्री संत बहिणाबाई म्हणतात, ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने त्यांचा कोणताही अडथळा नसेल, कदाचित मीच अपराधी असेल.